नमस्कार, मी आपला मित्र नटराज तुमवाड। आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती। मित्रो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता इथून पुढे डीबीटी मार्फत मानधन जमा केलं जाणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्य शासनाने दिलेली आहे। तर मित्रो, आपलं खातंच जर डीबीटी लिंक नसेल तर काय, या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रो, माहिती खूप महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता इथून पुढे म्हणजे डिसेंबर महिन्यापासून मानधन जे आहे ते डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्य शासनाने 19 डिसेंबर रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून दिलेली आहे। आता मित्रो, डीबीटी मार्फत म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन प्रकारे चेक करू शकतो। आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आधीच्या एका व्हिडिओमधून घेतलेली आहे। हा तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे। हा व्हिडिओ पाहून आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे नक्की एकदा चेक करा। आणि आपलं जर मित्रो कोणतंही बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर आपल्याला मानधन मिळेल का? तर मित्रो, शासन निर्णयामध्ये जे शासनाने सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्याला जानेवारी पर्यंतचं मानधन जे आहे ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक नसलं तरी देखील बीम्स प्रणालीद्वारे म्हणजे याआधी जसं आपल्याला मानधन मिळत होतं त्याप्रमाणे आपल्याला मानधन मिळेल जानेवारी महिन्यापर्यंत, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं मानधन। आणि ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं ऑलरेडी आता डीबीटी लिंक झालेलं आहे, त्यांचा डाटा शासनाकडे उपलब्ध झालेला आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन मात्र डीबीटी मार्फत जमा केलं जाणार आहे। आता ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नाहीये त्या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे तर आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्या बँकेमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक NPCIचा फॉर्म भेटेल। NPCIचा आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्या फॉर्म सोबत जे काही कागदपत्र आपल्याला जोडावे लागतील, उदाहरणार्थ आधार कार्ड असेल, आपल्या बँकेचे पासबुकची झेरॉक्स असेल, याप्रमाणे जे काही कागदपत्र त्या ठिकाणी सांगितलेले असतील त्या फॉर्म बरोबर जोडून द्या। तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर मित्रो, तुमचं जे काही बँक खातं आहे ते 48 तासाच्या आतमध्ये डीबीटी लिंक केलं जातं, आधार सीडिंग केलं जातं। जर तुमचं कोणतंही बँक खातं डीबीटी लिंक आधार सीडिंग नसेल तर, आणि जर तुमचं कोणतंही एक बँक खातं डीबीटी लिंक असेल तर त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला हे मानधन जमा होणार आहे। आता बऱ्याच जणांचे 2 किंवा 3 बँक खाते असतात, मग त्यापैकी आमचं सगळ्याच बँकेला आधार लिंक आहे अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। मित्रो, आधार लिंक वेगळं, आधार सीडिंग वेगळं। कारण आधार सीडिंग फक्त एकाच बँकेला होतं, म्हणजे डीबीटी लिंक आपलं कोणतंही एकच बँक खातं होतं, त्यामुळे तुमचं 3 किंवा 2 बँकेमध्ये जरी खातं असेल तरी देखील तुमचं कोणतं तरी एकच बँक खातं हे डीबीटी लिंक केलं जातं। त्यामुळे आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून चेक करा आणि ते बँक खातं जे डीबीटी लिंक आहे ते ऍक्टिव्ह आहे का हे देखील नक्की चेक करा। कारण इनऍक्टिव्ह असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये मानधन जमा होणार नाही, आणि इनऍक्टिव्ह जरी असेल तरी देखील तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला NPCIचा फॉर्म भरून द्यावा लागेल, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे मॅनेजर असतील किंवा त्या ठिकाणी जे काही हेल्प डेस्क असेल, जे काही तुम्हाला सहकार्य करणारं डेस्क असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल की माझं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक नाहीये, इनऍक्टिव्ह दाखवत आहे, ते ऍक्टिव्ह करायचं आहे। त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी कुठला फॉर्म असेल तर तो त्यांच्याकडून मागून घ्या। शक्यतो NPCIचाच फॉर्म तुम्हाला ते देतील, NPCIचा फॉर्म दिला तर तो फॉर्म भरून द्या, म्हणजे परत तुमचं बँक खातं आहे ते डीबीटी लिंक केलं जाईल आणि ते ऍक्टिव्ह केलं जाईल। त्यामुळे लक्षात घ्या, तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन, तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला NPCIचा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रो, आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स ही तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे। कारण त्या ठिकाणी तुम्हाला याआधी देखील 7-8 महिन्यापूर्वी
तुमच्या आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जमा करण्यास सांगितलेलं होतं। तर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं अजूनपर्यंत डीबीटी लिंक झालेलं नाहीये त्या लाभार्थ्यांनी आपलं बँक खातं डीबीटी लिंक झाल्यानंतर आपल्या तहसील कार्यालयामध्ये आपल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स म्हणजे तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक झालेलं आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे। तर अशा प्रकारे ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नाहीये त्या लाभार्थ्यांनी त्यांचं बँक खातं डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे। सध्या तुमच्याकडे अजून जवळपास 1 महिना वेळ आहे, कारण जानेवारी पर्यंत जे काही मानधन आहे ते ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नाहीये अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्वीप्रमाणे बिम्स प्रणालीद्वारेच वितरित केलं जाणार आहे। पण फेब्रुवारी महिन्यापासून मात्र तुमचं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये मानधन जे आहे ते जमा होणार आहे। तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नाही अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करावं या संदर्भातील ही होती महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना माहितीसाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो, या संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता। व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।